जय गुरुदेव. आपला चालू असलेला विषय सहज जीवन. आजचा त्यामधील प्रामुख्याने असणारा विषय जो आहे शोध मनाचा, हा विषय आपण निवडलेला आहे. आजची ही असणारी सेवा माझे आईवडील, त्याचप्रमाणे परमपूजनीय नारायणकाका ढेकणे महाराज व परमपूजनीय ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून या विषयाला मी सुरुवात करत आहे. शोध मनाचा. आजच्या या काळामध्ये जो सर्वांना त्रास देणारा आहे अशा असणाऱ्या विषयाच्याबद्दल आपण हा विषय निवडलेला आहे. सर्वप्रथम आपण कायमस्वरूपी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जी आपण या सहज जीवनाच्या सुरुवातीस सांगितलेली होती. ती म्हणजे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपलं स्वरूप जे आहे सत, चित आणि आनंदमय स्वरूप आहे. या असणाऱ्या मायेच्यामुळे, या प्रकृतीच्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपास विसरलेलो आहोत आणि स्वतःचे हे स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी भक्तियोगाच्या माध्यमातून आपण कोणाला शरण गेलं पाहिजे? जो ईश्वर म्हणून सांगितलेला आहे, जो परमात्मा म्हणून सांगितलेला आहे, त्या भगवान श्रीकृष्णांना शरण जायला पाहिजे. शरण गेला असताना आपल्या तिन्ही प्रकारचे ताप तो भगवान संपवून टाकतो व आपलेसे करून घेतो. याकरता आपण आपल्या स्वरूपाचं कायमस्वरूपी चिंतन करावं अशी एक गोष्ट लक्षात येते. जसं की एखाद्या खेड्यातील स्त्री असते, त्या स्त्रीच्या डोक्यावरती 2 ते 3 घागरी असतात. घागरी पाण्याने भरलेल्या असतात आणि ती सहजगत्या चालत असते आणि वाटेमध्ये तिच्या कोण मैत्रिणी, सहचरणी गाठ पडल्या तर त्यांच्याशी ती उभारून गप्पा मारत असते. परंतु गप्पा मारत असताना देखील तिचं लक्ष हे मात्र तिच्या घागरींच्या वरती असतं. तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये जीवन व्यतीत करत असताना, कर्म करत असताना आपला भाव, आपलं मन त्या परमेश्वराच्या चरणाच्या ठिकाणी ठेवावं. म्हणजे आपलं असणारं मन जे आहे हे मन शांत स्वरूपास प्राप्त होईल, आपल्या जीवनाचा खरा हेतू साफल्य होईल. अन्यथा माणूस काय करतोय बघा, जसा एक कोळी असतो. कोळी काय करतो की स्वतःचं घरटं तयार करतो आणि त्या घरट्यामध्ये आत जाऊन बसतो आणि दुसऱ्या भक्ष्याची वाट पाहत असतो. तो कधी येईल आणि मी त्याला कधी खाऊन टाकेन असे वाट पाहत जात असतो. काही वेळा त्याला भक्ष्य मिळतं, तो भक्षण ग्रहण करतो आणि कालांतराने हळूहळू जे स्वतःच्या भोवती गुंडाळलेलं त्यांनी तोंडातील द्रव्यामुळे निर्माण केलेलं घरटं असतं, त्या घरट्यामध्येच तो अडकतो आणि संपून जातो. तसे हे आपलं मन आहे. मनाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला जाणलं तर आपण मुक्त होऊ शकतो आणि जर समजा नाही जाणलं तर आपण या प्रपंचामध्ये अडकून पाहू शकतो. हा विषय जसा महत्त्वाचा आहे, याकरता आपल्याला सर्वांना विनंती आहे, या मनाच्या शांततेसाठी आपण आपल्या स्वरूपास विसरू नये. आपल्याला प्रत्येक वेळेस कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊनच या गोष्टी कथन करावे लागत आहेत आणि आपण हा विषय अध्यात्म मार्गातून सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी गीतेचाही आधार घेतो आहोत आणि श्रीमद भागवतामधील कथेंचाही आधार घेत आहोत. 2 पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या मार्गाचं उत्तर शोधता येतं. तसे कर्मयोगी आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, योगशास्त्र आहे. विविध असणाऱ्या योगांच्या माध्यमातून आपल्या स्वरूपाला जाणण्याचा हा एक प्रयत्न केला जातो. स्वरूपाला म्हणजे जे मन आपल्या शरीरावरती, इंद्रियांच्यावरती जे पकड घेतलेलं आहे, आपल्याला अस्वस्थ करत आहे, त्या शांत करणाऱ्या मनासाठी हा सगळी उपाययोजना सांगितलेली आहे. या ठिकाणी एक विषय आपण श्रीमद भगवद्गीतेमधील लक्षात घेणार आहोत. युद्धाचा प्रसंग चालू आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, बाकीचे कौरव मंडळी त्या ठिकाणी युद्ध चालू आहे. समोर नातेवाईक पाहिलेले आहेत आणि अर्जुन हतबल झालेला आहे.
धनुष्य टाकलेले आहे आणि शांत एका ठिकाणी बसलेला आहे. मनाची स्थिरता नाही आहे, अस्वस्थ झालेला आहे. काय करावे काय करू नये काहीच कळेना झालेलं होतं. अशाच प्रकारे भगवंतांनी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्याला म्हणतायत, अरे अर्जुना, असा का तू बसलेला आहेस? पुढे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या गोष्टींच्याबद्दलची कल्पना आहे. या गीतेच्या माध्यमातून कोणत्या पद्धतीने अर्जुनाला उपदेश केलेला आहे, या उपदेशाच्या बद्दलचा असणारा ज्ञानयोग म्हणून सांगितलेला आहे. तो प्रथमतः आपण ज्ञानयोगाच्या संबंधी असणारा विषय आपण पाहणार आहोत. याकरता आपल्या स्वरूपाची आपल्याला कल्पना असली पाहिजे. हे इंद्रिय म्हणजे काय आहेत, ही कर्मेंद्रिय म्हणजे काय आहेत, हे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय आहेत, हा जीवात्मा म्हणजे काय आहे, संस्कार म्हणजे काय आहेत, हे मन म्हणजे काय आहे. या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस आपल्याला कल्पना यायला लागेल त्यावेळेस आपल्या मनाच्या स्थिरतेची हळूहळू सुरुवात व्हायला लागेल. आणि जे आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे सच्चिदानंद रूप, या सच्चिदानंद रूपाला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न आपला यशस्वी पार पडू शकेल यात शंका नाही. जसं की आपल्यामध्ये सांगितलेलं आहे 4 वर्णाश्रम सांगितलेले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. त्या ठिकाणी असणारे जे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण क्षत्रिय वर्णामधली, अर्जुन हा क्षत्रिय वर्णातील होता, पण त्या ठिकाणी तो युद्ध खेळास नकार देतो आहे आणि हताश होऊन बसलेला आहे. भगवंतांनी सांख्ययोग म्हणून जो सांगितलेला आहे ज्ञानयोग, या ज्ञानयोगाच्या माध्यमातून त्याला या शब्दांच्या विठ्ठल उकल केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे भक्त असतात, ज्ञानयोग म्हणजे काय, या संबंधितीने उकल करत गेलेले आहेत. ज्यावेळेस पाहता आहेत अर्जुन हा गलितगात्र झालेला आहे त्यावेळेस त्याला या शरीर रचनेच्या संदर्भात असणारा जो जीवात्मा म्हणून सांगितलेला आहे, जीवात्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे आणि तो कशा प्रकारे व्याप्त आहे, त्याला कोणती लक्षणे लागू नाही आहेत, कोणती लक्षणे लागू आहेत, तो कसा पंडित्य लक्षणं प्राप्त करू शकतो, सुखदुःखापासून कसा प्राप्त होतो, त्याच्या शरीराचे गुणधर्म कोणते आहेत, त्याला तारुण्यावस्था, बाल्यावस्था आणि म्हातारपण ज्याप्रमाणे प्राप्त होतं, कालांतराने तो मरतो, परंतु काही तो जीवात्मा म्हणून मरत नसतो, कारण तो शाश्वत असतो, तो आत्मा असतो, त्याला मरण नाही आहे. तो मरण का बरं नाही आहे? नैनं छंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकः, अशा प्रकारे गीतेमध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा हा आत्मा आहे. या आत्म्याला कोणत्याही प्रकारचे गुणदोष हे बाधित नाही आहेत. त्यामुळे जर समजा अर्जुना तू या ठिकाणी युद्ध खेळास आणि या युद्धामध्ये पराजय झाला तर तुला स्वर्गप्राप्ती होईल, आणि जर समजा या युद्ध जिंकलेस तू या पृथ्वीवरचं राज्य उपभोगशील, अशा प्रकारे भगवंत त्याला सांगते झालेले आहे. आणि हा जो तुझ्या शरीरामध्ये विद्यमान असणारा जो आत्मा आहे, जो परमात्मा म्हणून सांगितलेला आहे, जो जीवात्मा म्हणून सांगितलेला आहे, हा जीवात्म्याच्या बद्दलचं वर्णन द्वितीय अध्यायामध्ये भगवंताने सविस्तर पद्धतीने त्याला सांगितलेलं आहे. ते म्हणताय जीवन जगत असताना आपल्या धर्माच्यानुसार जीवन व्यतीत करावं, सुख व दुःखाला आपण थारा देऊ नये, आपलं कर्तव्य आपण पार पाडावं. ज्याप्रमाणे ह्या जसा ज्ञानाच्या संदर्भात सांगितलं आहे तसा कर्माच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे म्हणता आहेत, अरे अर्जुना, तुझ्या शरीरामध्ये जो विद्यमान असणारा हा जीवात्मा हा शब्द मी वापरतो आहे. कारण काय? जोपर्यंत त्या जीवाला ज्ञानपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला जीवात्मा म्हणून समजलं जातं. त्या जीवाला ज्यावेळेस ज्ञान संपूर्णतः प्राप्त होतं तो त्यावेळेस आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. आणि आत्मस्वरूपाला संपूर्णतः जाणल्यानंतर तो परमात्म्या स्वरूपामध्ये जात असतो. ही जोपर्यंत यशस्वी क्रिया होणार नाही तोपर्यंत हे जन्म आणि मरण हे राहणारच. जीव हा अज्ञानी असतो, आत्मा हा परिपूर्ण असतो. अशा प्रकारचं एक जीवात्म्याबद्दलचा आपण शब्द लक्षात घेतो आहोत. हा जीवात्मा शरीरामध्ये अवध्य असतो, त्याला कोणीही मारू शकत नाही,
अशा प्रकारे भगवंत सांगता आहेत. त्याच्याबरोबरीला अरे हे शरीर जे आहे जसं जन्माला येणार आहे तसं ते मरणार आहे. त्याला वार्धक्य आहे, तारुण्यावस्था आहे, बाल्यावस्था आहे, त्याप्रमाणे त्याचा नाशही होणार आहे. तो नाश झाला म्हणून तो काही परत जन्माला येणार नाही असातला भाग नाही आहे, तो पुन्हा जन्मालाही येणार आहे. अशा प्रकारच्या असणाऱ्या या आत्म्याबद्दलचं वर्णन भगवंताने अर्जुनास त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या प्रकारे अर्जुनाला सांगितल्यानंतर तो भगवंताने विविध उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तो 6व्या अध्यायामध्ये भगवंत सांगता आहेत. भगवंत म्हणतात तू समदृष्टी ठेव आणि याप्रमाणे तुझा जीवन समभाव ठेवला असता, सर्वांच्या प्रती समभाव, कुणाच्याबद्दल कुभाव मनात ठेवायचा नाही, समभाव ठेवायचा. आपला तुपला हा भेद करायचा नाही. परंतु हे म्हणणे सोपे आहे, प्रत्यक्ष तसे अवघड आहे. आपल्या घरातले आपले जे लोक असतात त्याला आपण आपले म्हणतो, पण समाजामध्ये इतर ठिकाणी असणाऱ्या लोकांना आपण आपले म्हणत नाही. ही याची चूक आहे. समभाव कधी निर्माण होईल? सर्वत्र जीवात्म्यामध्ये आपण परमात्मा पाहायला लागू त्यावेळेस तो समभाव झालेला असेल. आणि पांडित्याचं लक्षण म्हणून जे काही सांगितलेलं आहे, सुख आणि दुःख प्राप्त झालं असताना जी चित्ताची स्थिरता आहे ती शांत राहील. त्याला कुठल्याही प्रकारची क्रिया घडली म्हणजे जाणार नाही. त्याच्यामध्ये ना क्रोध निर्माण होईल ना लोभ निर्माण होईल. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी सांगतायत. हे सगळं ऐकल्यानंतर भगवंतांना अर्जुन म्हणतोय, अहो भगवंता, तुम्ही हे सांगतात हे सगळं समस्थिती वगैरे ठीक आहे, पण हे जे काही मन आहे हे मन म्हणतात कसं आहे सांगतोय, चंचलं हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्किरम. अहो परमात्म्या श्रीकृष्णा, हे जे चंचल असणारं मन आहे हे क्षोभवणारं आहे, बलवान आहे, दृढ आहे, ते वाऱ्याप्रमाणे आहे, त्याला पकडणं अत्यंत अवघड आहे. अशा असणाऱ्या या चंचल मनास कोणत्या प्रकारे आम्ही प्राप्त करावं, कसं त्याला अडवून धरावं, स्थिर कसं करावं, त्या ठिकाणी ते भगवंत सांगतायत. भगवान म्हणतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. कोणत्याही विषयाला आपण अभ्यास केला असता, प्रयत्न केला असता तरच तो विषय आपल्याला समजतो, प्रत्यक्ष आचरणात येऊ शकतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा नितांत श्रद्धापूर्वक आपण अभ्यास केला पाहिजे. दाखवलेल्या मार्गावरती आपण वाटचाल केली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण वाटचाल जर केली तर तो विषय आपल्या मनामध्ये पक्का बसायला लागतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळून आपण त्या मार्गामध्ये अग्रेसर व्हायला लागतो. आणि या मार्गामध्ये समजा सर्वात श्रेष्ठ जर काही असेल तर मनामध्ये वैराग्याची भूमिका निर्माण झाली पाहिजे, मनामध्ये आसक्ती संपली गेली पाहिजे. ही जी काही असणारे असे विषय आहेत हे ज्ञानयोगाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. या ज्ञानयोगाच्या माध्यमात आपण उद्याच्या भागामध्ये आपण प्रकृती आणि पुरुष हा विषय कशा पद्धतीने आपल्या मांडलेला आहे. या प्रकृतीला जाणला असता म्हणजे आपण आपल्याला जाणलं असताना आपला असणारा हा देह कसा प्राप्त झालेला आहे, मी म्हणणारा म्हणून कसा आहे, याबद्दलचा भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आजचा हा असणारा भाग या ठिकाणीच मी पूर्ण करतो आहे. पुढील भाग हा उद्याच्या भागामध्ये प्रकृती व पुरुष या संबंधी राहील. त्याच्या माध्यमातून मनाची स्थिरता कशा प्रकारे प्राप्त होईल याबद्दल आपण पाहणार आहोत. आजची सेवा माझे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आजचा विषय मी या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.